नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 5 फेब्रुवारी 2026 चे महत्त्वपूर्ण असे चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण 10 क्वेश्चन पाहणार आहोत आणि ते पूर्णपणे येणाऱ्या एक्झामसाठी आपल्या महत्त्वाचे असतील. चला तर सुरू करूया. आजचा पहिला क्वेश्चन पाहूया आपण. अलीकडे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा देश कोणता आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 स्पेन. आता अधिक माहिती जाणून घ्याव्या याबाबतीत. आता आपण विस्तृत माहिती पाहूया. स्पेनने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर देशभरात बंदी घालण्याची घोषणा केली आहे आणि सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा युरोपमधील पहिला मित्रांनो हा युरोपमधील पहिला आहे आणि जागतिक स्तरावर म्हणजे ऑस्ट्रेलिया नंतर हा दुसरा देश ठरलेला आहे. पहिला देश कोण? तर ऑस्ट्रेलिया आणि दुसरा देश कोण? तर तो स्पेन आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. कोणत्या मंत्र्याने भारतातील पहिले सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी लॉन्च केले? आणि याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अमित शहा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारत टॅक्सीचे उद्घाटन केले. अमित शहा कोण आहेत? तर ते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आहेत आणि भारत टॅक्सी भारतातील पहिले सहकार आधारित रायडिंग हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. हा एक्झामच्या दृष्टीने महत्वपूर्ण क्वेश्चन असेल. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पाहूया. NGEL आणि ASSAGO ने कोणत्या राज्यात भारतातील पहिला स्वदेशी हरित युरिया प्लांट विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला? आणि याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो NGEL आणि ASSAGO ने आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम जवळील पुडीमडका येथे येणाऱ्या ग्रीन हायड्रोजन हबमध्ये भारतातील पहिला मोठ्या प्रमाणात हरित युरिया उत्पादन सुविधेचा विकास आणि कार्यान्वित करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. आता आपण आंध्र प्रदेश बद्दल जाणून घ्या. आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर ती अमरावती आहे आणि त्याचे CM कोण आहेत? तर ते चंद्राबाबू नायडू आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 16व्या वित्त आयोगाने राज्यांना किती टक्के कर विनियोजनाची शिफारस केलेली आहे? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 41%. सरकारने 2026 ते 2031 म्हणजेच 5 वर्षांसाठी केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा 41% ठेवण्याची प्रमुख शिफारस स्वीकारलेली आहे आणि ही शिफारस कुणी केलेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाने केलेली आहे. 16व्या वित्त आयोगाबद्दल जाणूया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते अरविंद पनगाडी आहेत आणि त्याचे सचिव कोण आहेत? तर सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे. हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव आहेत आणि 16वा वित्त आयोग हा 2026 ते 2031 ह्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केलेला आहे. चला तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच की CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनय मुरलीधर तोंडसे. अधिक माहिती जाणून घेऊया. RBIने म्हणजेच की रिझर्व्ह बँकेने विनय मुरलीधर तोंडसे यांची येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच की MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच की CEO म्हणून किती वर्षांच्या कालावधीसाठी? तर 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे आणि ते कोणाची जागा घेणार आहेत? तर ते प्रशांत कुमार यांची जागा घेतील. प्रशांत कुमार यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपणार आहे आणि त्यांची जागा कोण घेणार आहेत? तर ते आता विनय मुरलीधर तोंडसे हे आता नियुक्त केले जातील. चला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहू. प्रश्न क्रमांक 6 आहे. आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद 2027 चे आयोजन कोणता देश करणार आहे? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपला भारत देश. मित्रांनो भारत हे आपल्या नवी दिल्ली येथे आशियाई रायफल पिस्तूल
अजिंक्यपद 2027 चे आयोजन करणार आहे आणि भारत सलग दुसऱ्यांदा रायफल आणि पिस्तूल नेमबाजांसाठी चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. म्हणजे यापूर्वी देखील भारताने याचे आयोजन केलेले आहे आणि आता सलग दुसऱ्यांदा आपण भारत ह्या चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते ह्यू गॅडझर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेखक. आता आपण पाहूया की ह्यू गॅडझर हे कोण होते. तर ते प्रख्यात प्रवास लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते होते. ह्यू गॅडझर यांचे वयाच्या कितव्या वर्षी, तर 95व्या वर्षी उत्तराखंडमधील मसुरी येथे निधन झाले आणि 2025 मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील भारतातील चौथा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच की पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद सप्ताह कधी साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फेब्रुवारी. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद सप्ताह म्हणजे की WIHW दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंतरधर्मीय सुसंवाद सप्ताह पाळतो आणि याची सुरुवात कधी झाली, तर याची पहिल्यांदा सुरुवात 1 ते 7 फेब्रुवारी 2011 दरम्यान करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आणि महत्वाचा प्रश्न आहे हा, मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यमनम खेमचंद. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून यमनाम खेमचंद यांनी शपथ घेतलेली आहे आणि यापूर्वी विधानसभा अध्यक्ष तसेच कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा यासाठी आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यातील 356 दिवसापासून असलेली राष्ट्रपती राजवट उठवली आली आहे आणि मणिपूरमधील मतई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर मणिपूरमध्ये आता मुख्यमंत्री म्हणून यमनम खेमचंद यांची निवड झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, 13वा खंजर युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. मित्रांनो, 13वा खंजर युद्ध सराव कुठे आयोजित आहे, तर तो आसाममध्ये आयोजित आहे आणि हा कोणत्या देशांदरम्यान युद्ध सराव आयोजित केला जातो, तो भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान खंजर हा युद्ध सराव आयोजित केला जातो. आता आपण आसामची राजधानी बघूया. आसामची राजधानी कोणती आहे, तर ती आहे दिसपूर आणि आता सध्या मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते हेमंत बिस्वा शर्मा हे आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे 10 महत्वपूर्ण असे 5 फेब्रुवारीचे चालू घडामोडील प्रश्न आणि त्याची सविस्तर अशी उत्तरं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.